पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. प्रसाद लाड यांनी जातीसाठी माती खावी किंवा शेण खावं, परंतु ओबीसींच्या अन्नात माती कालवू नये. लक्ष्मण हाके यांचा जोरदार पलटवार. मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील आमदार प्रसाद लाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देऊन जातीसोबत माती खायला तयार आहे आणि आमच्या भेटीचा पोटसूळ हा लक्ष्मण हाके यांना होऊ नये असा चिमटा घेतला होता. त्यावर लक्ष्मण हाके यांनी चांगलाच पलटवार केला आहे. प्रसाद लाड यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर जातीसोबत माती खावं किंवा शेण खावं, परंतु ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचे काम करू नये. प्रसाद लाड यांना कसलेच ज्ञान नाही. तो केवळ हॉटेल चालक आणि कॉर्पोरेटमधील एजंट आहे. प्रसाद लाडांचं थोडीशी पत्रकार परिषद बघितली. ते म्हणाले की मी जातीसाठी माती खाणार आहे आणि मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. माझी पहिल्यांदा विनंती आहे प्रसाद लाडांना, तू पहिला आमदारकीचा राजीनामा दे, कारण ज्या पक्षाचा तू आमदार झालायस त्या पक्षाला निवडून देण्याचं काम ओबीसींनी केलंय, भटके विमुक्त जाती जमातींनी केलंय. त्यामुळं तू पहिला राजीनामा दे आणि मग या जातीच्या मातीच्या, तू जातीसाठी माती खा नाहीतर शेण खा, पण तू ओबीसीच्या अनाथ माती घालवण्याचं काम करू नको. मुळात तुझी कोणती हैसियत आहे, तुझं कुठलं ज्ञान आहे, तू कुठल्या आयोगाचा सदस्य आहेस किंवा तुला काय सोशल जस्टिस कळतो किंवा संविधान कळतं? तू एक हॉटेल चालवणारा माणूस, कमिशन एजंट, आणि तू जरांगेला जाऊन त्या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. कोण आहे कोण? प्रसाद लाड हा कॉर्पोरेट मधला एक पैसे कमवणारा एजंट आहे, हॉटेल व्यावसायिक आहे. त्यांनी ओबीसीच्या अनाथ माती कालवण्याच्या भानगडीत पडू नये. आणि आम्हाला तू कुणाला भेटला, तू कुणासाठी माती खाल्लीस, आमच्या पोटात पोटशिळ उठायचं कारण नाही. पण महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या अनाथ माती कालवणाऱ्या जरांगेला जर तुला भाऊ करून घ्यायचा असेल, तू भाऊ करून घे नाही तर नवरा करून घे, आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळं प्रसाद लाडांनी ज्या भाजपच्या उमेदवारीवर आमदारकी घेतली ना, तो भाजप ओबीसीच्या जीवावर सत्तेमध्ये आलाय, याचं सूत्र कुठेही ध्यानात. मनोज जरांगेंनी आंदोलन करावं, महिन्याला उपोषण करावं, वारी एकादशी प्रमाणे. आम्ही तर वारी एकादशीला देवाच्या भक्तीसाठी जातो, पण जरांगेंनी रोज उपोषण करावं आणि मुख्यमंत्र्यांनी रोज त्यांच्याकडे प्रसाद लाडांसारखे हॉटेल व्यावसायिक पाठवावेत, त्यांच्याशी खाजगी डील करावं, कॉर्पोरेट डील करावं. आमचं त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. पण आमचं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपुष्टात आलेलं आहे. आम्ही अनेक उदाहरणं त्या दिवशी मंत्रिमंडळाच्या ओबीसी संदर्भातल्या सब कमिटी समोर मांडलेली आहेत. त्या प्रश्नावरती उत्तर देण्याचं काम करावं ही आमची विनंती राहील.